नमस्कार, मी आहे रूपविजय आणि माझ्या चॅनल म्हणजे रूपविजय चॅनलवर तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. नवा दिवस नवा दौरा. आत्ता मी आहे बदामीला. माझ्या मागे तुम्ही स्टॅच्यू बघत असणार आहात. आत्ता जस्ट मी आलेले आहे आणि आमची सुरुवात झालेली आहे. आम्ही रिक्षा हायर केलेली आहे आणि पुढच्या पॉईंटला चाललेलो. सो बघत राहा. हे सगळं आम्ही चाललो तर भूतनाथ मंदिराकडे बदामी. तलावाला ऋषी अगस्त्यांचं नाव दिले, लेक अगस्त्य. आता आहोत आपण ऋषी अगस्त्य तलाव जो आहे तिकडे आहोत. खूप सुंदर व्ह्यू आहे बदामीचा. खूप मजा करतो धमाल. थोडा ऊन आहे पण तेवढा थंडावा सुद्धा आहे आणि अतिशय बघण्यासारखं ठिकाण आहे. आणि माकडं प्रचंड आहेत. पूर्ण दगड 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 सगळीकडे दगड. तर हे पाठीमागे भूतनाथ मंदिर आहे आणि हा अगस्त्य तलाव आहे. आता सध्या आमचं फोटो सेशन करून झालेलं आहे. मंदिरात जाणार आहे आणि मंदिरात बघूया आपल्याला शूटिंग करता येतंय का. हवा किती छान आहे ते. नमः पार्वती पते हर हर महादेव. हे सगळं मंदिराचा परिसर आहे आणि खूप मोठ्या मोठ्या दगडांचे वास्तुकाम आहे. खूप सुरेख असं नक्षीकाम. महादेव मंदिर आहे. नंदी महाराज विराजमान आहेत अशा प्रकारे. भूतनाथ मंदिर. इकडे शिवमंदिर कर्नाटक साईडला ना बरेच शिव मंदिर आहेत. त्यातलं हे दुसरं शिव मंदिर. थँक्यू अण्णा. शिवलिंग अण्णा थोडं लाईट दिखा दो ना. येस येस येस. हां थँक्यू. हे शिवलिंग आहे. ह्याला भूतनाथ शिवलिंग म्हणतात. तो नमः पार्वती पते हर हर महादेव. त्याच्यामध्ये कोरलेली आहेत. एक ज्योतिर्लिंग. हे दुसरं शिवलिंग नंदी महाराज. खूप सुरेख कोरलंय दगडांमध्ये. पद्मनाभ स्वामींची जशी मूर्ती तशी इथे सेम कोरण्यात आली. बघून Actually, Chaudasaksha Shankara Bhagan both material, Vishnu Bhagan both material is balanced. शाखांबरी देवीचं मंदिर आहे. इकडे आपण आता दर्शनाला आलेलो आहे. आता आपण ह्या शिव मंदिरात आलोय जे बदामीमध्येच आहे.
मी आणि शक्कू आम्ही दोघी मैत्रिणी चणे खाऊ 2 रुपयाचे काहीतरी आहे ना, आठवत नाही गाईज, पण मानून घ्या गोड आमचं ते. शक्कू मज्जा येते, मस्त धमाल करते, खूप छान है ना. एकदम धम्माल. संसार, पोरं बाळ नवरा सगळं विसरलं आम्ही आमच्या धुंदीत आहोत सध्या. आता आहे आमचा शेवटचा पण पट्टा द कल्लू, जिकडे सुंदर असे शिल्प आहेत दगडात कोरलेले, ते पण आता बघूया. But we have supposed to go that side ना. स्मारक समूह को सन 1983 ईस्वी सन में विश्वदाय स्मारकों की सूची में नामांकित किया गया है. किसी भी सांस्कृतिक अथवा प्राकृतिक स्थल का ऐसी सूची में नामांकित होना उस सांस्कृतिक अथवा प्राकृतिक स्थल के सार्वभौमिक महत्व की पुष्टि करता है तथा उस स्थल का संरक्षण किया जाना संपूर्ण मानवता के हितार्थ है. जय हिंद. कर ते बरं राहील. शिवपिंड आहे, जलधारा नाही याला. देव के देव. ही एक वेगळ्या प्रकारची अजून शिवलिंग, आकार तसा आहे त्या पिंडीचा. कर बंद. संप. हे होळी म्हणून हे ठिकाण आहे. सुंदर इथे सुद्धा शिल्प आहे आणि छानसं असं गार्डन आहे आणि सेम दगडाची शिल्प आहेत, काही वेगळं नाही आहे, पण खूप सुरेख असं दगडात कोरीव काम केलंय. मी आणि वैशू से हाय. आम्ही दोघीच फक्त फिरतोय. सुंदर शिल्प आहेत. आपण आहोत कुडल संगमवरती. बसवेश्वर महाराजांचं हे मंदिर आहे. खूप सुंदर असं निसर्ग आणि मंदिर देवस्थान खूप सुंदर आहे. आता मी आतमध्ये प्रवेश करतोय, बघूया. देवाचं आतमध्ये आम्ही प्रवेश केला. रमीला ताई
मागे वैष्णवी आहे, शिल्पा आहे आणि माझ्या पुढे लता चाललेली आहे. खूप मोठा परिसर आहे, खूप मोठा परिसर आहे, खूप मोठा परिसर आहे. हे मंदिराचा कळस आणि इथं हा सभागृह आहे. बसवेश्वर महाराजांचं मंदिर. हा सभामंडप आहे, समोर दिसतोय तो. आणि पूर्ण नदीवरती हे मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे, खूप सुंदर. नक्की या इकडे. ह्या नदीवरती पूर्ण हे बसवेश्वर महाराजांचं मंदिर आहे. आणि असा हा पूल केलाय. लिटरली हे जे आहे ते विहिरीसारखं आहे, पूर्ण नदीच्या मधोमध आहे. आणि हे ऑरेंज दिसते ते बसवराज महाराजांचं मंदिर आहे. तर आम्ही त्या वरच्या टोकापासून इथपर्यंत चालत खाली आलो. आणि हे आहे शिवपिंड. फायनली दर्शन आमचं झालेलं आहे. खूप सुंदर दर्शन झालेलं आहे. उतरताना थोडंसं मजा आली आहे. आता चढताना महाराजच आम्हाला नेतील व्यवस्थित.